गरिबीच ठेवायची नाही. मग तो दलित मुस्लिम असेल, तो शेतकरी असेल, मला यांचे प्रश्नच नाही ठेवायचे, म्हणून याला नावच देऊन टाकलंय मी. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा लढा आहे, नाही ठेवायचं काहीच. आता मराठा, मुस्लिम आणि दलित पहिल्यांदाच लोकसभेला एकत्रित आले. आता गरजवंत म्हणून धनगर समाज तुमच्या पाठीशी आहे. तर सगळं सुरू असताना प्रकाश आंबेडकर मात्र सध्या दिसत नाही. येतील. शेवटी काय असतं, ज्या संविधानानं न्याय देशाला दिला आहे त्या संविधानाचे वारस त्रास होणाऱ्या लोकांकडून राहतील, ही प्रत्येकाला अपेक्षा आहे, आम्हाला पण आहे. एक ना एक दिवस ते इकडूनच राहतील. गरिबाचा आवाज ते ऐकतील, गरिबाचा त्रास ते ऐकतील आणि इकडूनच राहतील. आमचं स्वप्न आहे प्रश्नच शिल्लक नाही ठेवायचं. मग त्याचा जात नाही बघणार. मी नेत्याला नाही सोडित फक्त, मी जातीवादी नाही आहे. मी फक्त नेत्याला सोडित नाही, ते कोणाचेच नाहीत. ते आमचे असू नाही तर ते ओबीसीचे असू, नेत्याला नाही सोडित. सामान्य धनगराची कळकळ आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही एकमेकाच्या बांधावर राहतो, आम्हाला चांगलं कळतं. मुस्लिमांचे आम्हाला अडचणी कळतात, दलितांच्या कळतात, ओबीसी 12 बलुतेदारांच्या कळतात. आम्हाला एक बी ठेवत नाही. आणि शेतकरी तर आम्हीच आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचे तर प्रश्नच नाही ठेवत. बरं फक्त विनंतीकडे एवढी विषय आहे की ताकद दाखविली तुम्ही 75 वर्ष लोकांना निवडून आणण्यात, एकदा गरिबाला निवडून आणण्यात दाखवा, कसेच प्रश्न सुटत नाहीत बघतोच मी. हां, शेतकऱ्याचा बी कचका कसा ना सुटत नाही प्रश्न, ते बी बघतो. तुम्ही नुसते प्रश्न सोडू नका, मग बघतो. एकदा फक्त विश्वास ठेवा, मग ठरलं तर होऊन जाऊ द्या. एकदा पाडून ताकद दाखवली, एकदा निवडून आणून ताकद दाखवा, प्रश्न सोडायची जबाबदारी माहीत.